रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा कोणत्या राशीने कोणता जप करावा? भगवान श्रीरामाच्या कृपेने साधकाच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे दूर होतात. जर तुम्हालाही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर रामनवमीच्या दिवशी तुमच्या देवतेची यथासांग पूजा करा. तसेच पूजा करताना तुमच्या राशीनुसार मंत्रांचा जप करावा. तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप करा. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन धार्मिक व्हिडिओ दिसत जातील. सर्वात पहिली रास मेष. मेष राशीच्या लोकांनी रामनवमीला ओम परमात्मने नमः या मंत्राचा जप करावा. शक्यतो दिवसभर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा या मंत्राचा तुम्ही जप केला तर तुम्हाला चांगला आणि बऱ्यापैकी रिझल्ट मिळेल. दुसरी रास वृषभ. वृषभ राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम परस्मे ब्रह्मणे नमः या मंत्राचा जप करावा. मंत्र जर लक्षात नसेल तर तुम्ही एका वहीच्या पानावर लिहून ठेवा. जी आपले रास असेल त्याला कोणता मंत्र आहे तोच मंत्र लिहा. दुसऱ्या मंत्राचा जप करू नका. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी रामनवमीला ओम यज्ञवने नमः या मंत्राचा जप करावा. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम पितवसे नमः या मंत्राचा जप करावा. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी रामनवमीला ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी ओम राम सेतु कृते नमः या मंत्राचा जप करावा. तुळ रास. तुळ राशीच्या लोकांनी रामनवमीच्या दिवशी ओम राघवाय नमः या मंत्राचा जप करावा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी ओम आदिपुरुषाय नमः या मंत्राचा जप करावा. धनुरास. धनु राशीच्या लोकांनी रामनवमीला ओम पराय नमः मंत्राचा जप करावा. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर मंत्र लक्षात राहत नसेल किंवा पाठ होत नसेल तर तुम्ही वहीच्या एका पानावर लिहून ठेवा. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी इच्छित वर मिळवण्यासाठी ओम पर्गाय नमः या मंत्राचा एक जप करावा. कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी रामनवमीला ओम महोदराय नमः या मंत्राचा जप करावा. मीन रास. मीन राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम ब्राह्मणाय नमः या मंत्राचा 5 वेळा तरी जप करावा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.